नमस्कार, मी डॉक्टर शशी हरेल, कन्सल्टिंग फिजिशियन, श्री हॉस्पिटल खराडी. आज आपण ब्लड प्रेशरबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिले तर ब्लड प्रेशर काय असतो हे लक्षात घ्या. ब्लड प्रेशर म्हणजे रक्तवाहिनीतनं रक्त वाहून नेण्यासाठी जो हृदयाकडनं जो प्रेशर लावला जातो तो ब्लड प्रेशर राहतो. तर नॉर्मल व्हॅल्यू जी ब्लड प्रेशरची राहते ते जो वरचा BP ज्याला म्हणतो आपण सिस्टॉलिक BP, तो 120च्या खाली राहतो, 90 ते 120. आणि जो खालचा BP आहे म्हणजे त्याला डायस्टॉलिक BP असं म्हणतात, तो आपला 80 ते 60 ह्या रेंजमध्ये राहतो. तर हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय? हाय ब्लड प्रेशर म्हणजे जर ब्लड प्रेशर तुमचा 140/90च्या जर पुढे जात असेल तर त्याला आपण हाय ब्लड प्रेशर असं म्हणतो. तर ब्लड प्रेशरची कारणं काय असतात? तर ब्लड प्रेशरमध्ये पहिल्यांदा काही जनुकीय कारणं आहेत. म्हणजे आईवडिलांना जर BP आहे की कुणाला किडनीचा काही जन्मजात त्रास आहे तर अशा लोकांना BP होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये राहते. दुसरी गोष्ट जी आहे ती सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे आत्ताची जी लाईफस्टाईल आहे वर्किंगची, ती लोकांची एका जागेवर बसून कॉम्प्युटर वगैरेवर जे काम राहतं त्यामुळे हालचाल जास्त होत नाही, व्यायामाचा अभाव राहतो, त्यामुळे वजन वाढतं, ज्याच्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशर होऊ शकतो. तिसरी गोष्ट काही हृदयाची कारणं जे राहतात, जसं हृदयाच्या ज्या मसल वॉलची थिकनेस आहे ती वाढलेली राहते. तर अशा कंडिशन्समध्ये, ज्याला आपण हायपरट्रॉफिड कार्डिओमायोपॅथी म्हणतो, तर अशा कंडिशनमध्ये पेशंटला ब्लड प्रेशर होऊ शकतं. आपण आता ब्लड प्रेशरचे सिम्पटम बघू. जे लक्षणं जी दिसतात कॉमनली, तर सगळ्यात कॉमन लक्षण जे राहतं ब्लड प्रेशरचं ते डोकेदुखी राहतं, हेडेक होतो, लाईट हेडेडनेस होतो. लाईट म्हणजे एकदम डोकं जड झाल्यासारखं वाटतं, चिडचिड होते, नंतर कधी कधी धडधड होते पेशंटला हृदयामध्ये. त्याच्यानंतर लघवीमधून रक्त येणे किंवा नाकामधून रक्त येणे, हे पण लक्षणं ब्लड प्रेशरच्या पेशंटमध्ये दिसतात. जे काही पेशंट असतात ते डायरेक्टली कॉम्प्लिकेशनमध्ये येतात, जसं की पेशंटला पॅरालिसिस होतो, डायरेक्टली स्ट्रोक बसतो. तेव्हा कळतं की पेशंटचा BP हाय होता, याच्या आधी कधी BP मेजरमेंट झालेली नसते. जर तुम्हाला या प्रकारे कुठली लक्षणं जर स्वतःमध्ये आढळली, एस्पेशली जर तुमचं एज 40 इयर्सपेक्षा जर जास्त असेल, तर तुम्ही मला श्री हॉस्पिटल खराडी इथे माहितीसाठी व पुढच्या ट्रीटमेंटसाठी भेटू शकता.